गावठी चिकन आहे, गावठी कोंबड्या तिथं मस्त बघ. आता चिकन पण घेणार आहेत मस्त चिकन. मुंडी निकाल देना बाबू, मुंडी मटन मुंडी निकाल देना. 1 किलो आता चिकन घेतो आपण. शूटिंग काढतोय शूटिंग काढताना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. माझं नाव नितीन मगर. मित्रांनो, आज आपण मटण घेणार आहेत. तर इथं पाठीमागात आपलं बशीर भाईचं दुकान आहे. तर आज आपण घरी मटण करी करणार आहेत. तर बघा, हे अंबरनाथचं गेट आहे समोरच. तर चला मित्रांनो, घेऊया मटण. आपण मटण शॉपमध्ये आलेलो आहेत आणि इथं मटण आहे. आता आपण मटण घेणार आहेत. चापचं मटण घेऊया मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता चिकन पण घेणार आहोत मस्त चिकन. चिकन वजन होतं आहे. मुंडी निकाल देना बाबू, मुंडी मत डालना. मुंडी निकाल देना. 1 किलो आता चिकन घेतो आपण. छोटा पीस करा. बघा, आता आपण इथं 1 किलो चिकन घेतलं आहे. 1 किलो सुक्का बनवणार आहे आपण चिकन आणि मटण रस्सा असं आपण करणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण मटण वगैरे घेतलेलं आहे. चिकन घेतलं 1 किलो आणि अर्धा किलो आपण मटण घेतलेलं आहे. तर आपण आता मटण रस्सा करणार आहे आणि चिकन सुक्का करणार आहे. तर हे बघा, अंबरनाथ आहे समोर. घरी पोचलं जातं आणि भाजीपाला आणला. आज रविवार दिवस आहे. तर आपण आता भाजीपाला आणलेलं आहे. कारण रविवार मी नगर जिल्ह्यातलं आहे. तर आमच्या गावाकडे शेवगाव गाव आहे आमचं. तर त्या गावामध्ये ना प्रत्येक रविवारी बाजार असतो. तर मी मुंबईला राहतो. तर तसंच मी रविवारचाच बाजार करत असतो. तर मित्रांनो, आज आपण काय बाजार केला ते पण बघूया. आता भाजीपाला आपण मका आणला आहे. मका आहे, कढीपत्ता, कोथिंबीरलाही महाग आहे. कोथिंबीर आहे ना 100 रुपये जुडी एक. आणि टमाटे आणलेत, फ्लावर, पत्तागोबी आणि याच्यामध्ये चवळीच्या शेंगा आहेत काही. आणि भरतासाठी वांगे आणले ते बघा. याच्यामध्ये वांगी आहेत भरतासाठी. मस्त वांगी आणली ती भरीत करायसाठी. चवळीच्या शेंगा आहेत आणि शेवगाच्या शेंगा पण आणल्यात बघा. या शेवगाच्या शेंगा आहेत आणि आपलं लिंबू आणि सुरण, कांदे आणि मुळा, कांदे बटाटे सगळं आणलेलं आहे मित्रांनो. तर चला, दुधी भोपळा पण आणला. हिने हातात धरला होता माझ्या नातीने. हे बघा, ते मटण घेतलं होतं. हे मटण आहे आणि हे चिकन आहे. आता आपला चिकन सुक्का करायचा आहे आणि मटण रस्सा करायचा आहे आता. तर मित्रांनो, आपला आता कांदा कापायला सुरुवात झाली. आता कांदा घेऊया. चिकन आणि मटण आहे ते आता शिजवून घेऊया. तेल टाकलंय 2 पळी.
ते कांदा टाकूया. त्याला चांगलं थोडंसं लाल होऊन द्यायचं आहे कांद्याला. आणि आता मटण टाकू कुकरमध्ये, कारण की आपल्याला मटण रस्सा बनवायचा मस्तपैकी. या साईडला मटण टाकायचं आणि या साईडला चिकन सुक्का. आता कांदा जरा झाला जरा थोडासा लाल. तर टमाटे टाकूया जरा याच्यामध्ये. अद्रकची पेस्ट टाकतो. आता हे पण चांगलं जरा व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला. मीठ टाकू जरा. चिकन टाकूया याच्यामध्ये. त्याला झाकण टाकू ठेवूया आणि शिजूपर्यंत आता वाट बघूया. मटणाची तयारी करतो आपण. कारण कुकरमध्ये शिजवायचं आहे मटण, त्यात आपण टाकूया शिजायला. त्यात पण कांदा टमाटा वगैरे टाकून आपण अद्रक लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे. मटण टाकतो आता आपण याच्यामध्ये कुकरमध्ये आणि कुकर लावून जरा 1-2 शिट्ट्या होऊन देऊ जरा. रिवा आणि रुही. बघा कशी रुही, बघा कशी माझी नात. आणि ही रिवा. दोघी बहिणी आहेत. ही मोठी आणि ही छोटी आहे. मुंडा बाय. ए बाय हसती ग माझी बाय. आता आपला कांदा खोबरं वगैरे सगळं आता भाजून घेतोय आता. आणि इकडे पण मसाला सुक्का चिकनसाठी मसाला तयार केलाय. आणि इकडे आपलं मटण रश्श्यासाठी इकडे मसाला तयार केला आहे पण. तर आपलं मटण वगैरे शिजून झालेलं आहे. आणि आता आपण मटण रसात करूया. आणि हे मसाला वाटलेला आहे मस्त. त्याला मस्त शिजून घ्यायचं मसाल्याला चांगल्यापैकी. टाकलंय मित्रांनो ते मटण टाकलंय. आता मस्त मसाला वगैरे टाकून याच्यात मस्ती. आता उकळी असतो. आता वाट बघू आपण. आता सुक्का बनवायचा आहे आता आपल्याला. आता आपण सुक्का चिकन बनवतोय. चिकन सुक्का त्या मसाला बिसाला टाकला सगळा आणि मग मिक्सरमध्ये लावून पण मस्त बारीक केला. कांदा काळा मसाला वगैरे आपला मस्त. इकडे आता चांगला मटणाच्या रसनाला मस्त बघी कलर आला. आता उकळी येते. कलर पण छान आला मस्त बघी. पण इकडे आपला चिकन सुक्का चालू आहे. आता आपण मसाला शिजल्यानंतर
मग आपण हे चिकन यात टाकून घेऊया, मस्त पडण येऊपर्यंत मग त्याची वाट बघूया. मटणाच्या कानवाला चांगले आता उकळी आली. आता टाकलं आता हे. आता याला मस्त थोडंसं पाणी रस्सा आटूपर्यंत याला मस्त आता आपण वाट बघू. आता चांगली याला उकळी येऊन रस्सा आटला पाहिजे जरा याचा. आता आपलं चिकन सुक्का तयार झालेलं आहे आता. आणि इकडं मटण रस्सा, इकडं आपलं बघा चांगली मस्त तरी आलेली आहे आणि मटण सुक्का झालेलं आहे फर्स्ट क्लास. तर चला मित्रांनो, आता आपण जेवणाचा स्वाद घेऊया. तर मित्रांनो, आपलं आता जेवण तयार झालेलं आहे. हे मटण आहे, हे चिकन सुक्का, ज्वारीची भाकर, कांदा, काकडी, टमाटा आणि लिंबू. तर मित्रांनो, आता आपण जेवण सुरू करूया. असं आपलं आजचं जेवण तयार झालेलं आहे. तर चला मित्रांनो, जेवणाचा आनंद घेऊया आता. तर चला मित्रांनो, आता जेवण आपण सुरुवात करूया. मटणाचा रस्सा, मटण आहे, छान झालं मटण आपलं मस्त झालं. आणि सुक्का चिकन, याला मस्त तंदुरीचा असं मस्त सुगंध आलेला आहे तंदुरीचा. चिकन पण सुक्का चिकन मस्त झालंय. तर मित्रांनो, मी आता जेवणाचा आनंद घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट मित्रांनो, बाय बाय.